नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही प्रश्न आणि त्याची उत्तरे, जी उत्तरे मी माझ्या लिमिटेड नॉलेजनुसार देणार आहे. काही प्रश्न असतात जसं की 1 किलोमध्ये किती बियाणं असतात, सर्वच जण जर शेवगा लागवड करतील तर शेवग्याचा भाव उतरणार नाही का, असे काही प्रश्न असतात जे कमेंटमधून विचारले जातात किंवा फोनवर जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा विचारले जातात. त्याची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. पहिला प्रश्न आहे प्रकाश लहासे सरांचा की विच व्हरायटी ऑफ द ड्रमस्टिक इज सुटेबल फॉर द उत्तर महाराष्ट्र. यांना मी रिप्लाय केला होता की ओडिसी, ओडिसी 3, रोहित 1, PKM1, सिद्धिविनायक एक्सेट्रा व्हरायटीज आर सुटेबल फॉर उत्तर महाराष्ट्र अँड अवेलेबिलिटी ऑफ द वॉटर अँड मार्केट डिमांड शुड बी टेकन इन टू द कन्सिडरेशन व्हाईल चूजिंग द ड्रमस्टिक व्हरायटी. थँक्यू असं त्यांनी रिप्लाय केला होता. आणि जेव्हा आपण वाण निवडतो तेव्हा वाण निवडताना 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आपण लक्षात घ्यायला हवा. या 3 गोष्टींचा अभ्यास आपण करायला हवा की माझ्या ज्या ठिकाणी शेती आहे त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माझ्याकडे पाण्याची उपलब्धता कशी आहे, 12 महिने पाणी असतं का उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, याचा देखील विचार करायला हवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे स्थानिक बाजारपेठेमध्ये कोणत्या वाणाला जास्त डिमांड आहे, चांगला रेट मिळतो, या 3 गोष्टीचा अभ्यास करून आपण वाण निवडायला हवं आहे. एक्सपोर्ट करत असाल तर एक्सपोर्ट कोणतं वाण चांगलं होतं किंवा जास्तीत जास्त शेंगा एक्सपोर्ट क्वालिटीच्या कोणत्या वाणाचे निघतात याचा देखील अभ्यास करायला हवा आहे. दुसरा प्रश्न आहे युनुस मुलानी सरांचा की मी शेती संदर्भात बरेच व्हिडिओ बघितले, आपली माहिती आवडली. धन्यवाद सर. अकलूजपासून 30 किलोमीटरवर निमसाकर, तालुका इंदापूर, डिस्ट्रिक्ट पुणा. आमची 8 एकर शेती आहे. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. आपला मोबाईल नंबर मिळावा. त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे. युनुस सरांशी माझं बहुतेक बोलणं झालेलं आहे. तर हा प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्याचा उद्देश हा आहे की जर तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर तुमचा नंबर तुम्ही पोस्ट करावा, मी तुम्हाला कॉल करेल. मी माझा नंबर पोस्ट करत नाही. माझे बाकीचे देखील काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या कंप्लीट करत असतो. त्यामुळे मी जर नंबर दिला आणि तुम्ही जर कॉल केला तर होऊ शकतं मी कॉल उचलू शकणार नाही. त्यामुळे मी अशा वेळेस तुम्हाला कॉल करतो ज्यावेळेस मी तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकतो आणि पाहिजे तेवढा वेळ आपण चर्चा करू शकतो, बारीक सारीक गोष्टींची आपण चर्चा करू शकतो. त्यावेळेस मी तुम्हाला कॉल करतो. त्यामुळे तुमचा नंबर कमेंट करा, मी तुम्हाला कॉल करेल. पुढचा प्रश्न किरण शिंदे सरांचा की भाऊ शेवगा बियाण्यांचा भाव काय आहे, माझा मोबाईल नंबर. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तर शिंदे सरांशी माझं बोलणं झालेलं आहे. बियाणाचा भाव मी सांगत नाही किंवा बियाणं देखील मी विकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला फक्त माहिती द्यायचं काम करेल. मी तुम्हाला खात्रीशीर बियाणं कुठून मिळतील याचे मी तुम्हाला नंबर देईल. काही पुसदचे नंबर आहेत, पुण्याचे आहेत, सिन्नरचे आहेत, नाशिकचे आहेत, औरंगाबादचा देखील काही नंबर आहेत. ही माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही 2-3 गोष्टी विचारात घेऊनच बियाणं खरेदी करा. खात्रीशीर तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतं या ठिकाणी बियाणे मिळतील किंवा मिळू शकतील त्याच ठिकाणी बियाणं खरेदी करावे असं माझं वैयक्तिक मत आहे. जे व्हिडिओ प्रथम पाहत आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे ती देखील प्रेस करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवर टाकत असतो, ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. पुढचा प्रश्न आहे परवेश शेख सरांचा की नमस्कार साहेब, अगोदर खूप धन्यवाद आपले यासाठी की आपण रासायनिक न वापरता सेंद्रिय फवारणी बद्दल आम्हाला सांगितले. साहेब, माझा प्रश्न होता की शेतात लागवड किती बाय कितीला केली आणि कमी जागेत जास्त झाडे कशी बसवावीत याबद्दल कळवावे ही अपेक्षा करतो. धन्यवाद. परवेश सर, आपलं बोलणं झालं आहे बहुतेक. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडे कशी बसवावीत. तर साधं लॉजिक आपण या ठिकाणी वापरायला हवं आहे की एक झाड जास्त लावलं म्हणजे 20 ते 30 किलोचं उत्पन्न माझं वाढलं आणि एक झाड जर कमी लावलं तर 20 ते 30 किलोचं उत्पन्न कमी झालं. हे साधं लॉजिक वापरायचं आहे. जागा 5 फूट सुद्धा शेतामध्ये शिल्लक रिकामी ठेवू नका. एक झाड एक रोपं त्या ठिकाणी लावून टाका. बांधावर झाडांची लाईन लावा, पूर्ण बांध पॅक करा. कारण एक झाड वाढलं म्हणजे आपलं उत्पन्न वाढलं, एक झाड कमी झालं म्हणजे उत्पन्न घटलं. त्यामुळे जी जागा आहे त्याची त्या जागेचा पुरेपूर उपयोग आपण करायला हवा आहे. पूर्ण जागा झाडांनी व्यापून टाकावी. पुढचा प्रश्न आहे सचिन के सरांचा की सर, विदर्भ एरियामध्ये कोणी शेवगा शेती करत आहे का? तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती द्या आणि मलाही शेती करायची आहे. या सीझनपासून माझी इच्छा आहे. त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे. सचिन सर, आपलं बोलणं झालंय. विदर्भातले जवळपास 12 ते 14 शेतकरी बंधू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि या तुमच्या प्रश्नातून मला एक दुसरा असा थॉट येतोय की आपण का नाही विदर्भ एरियासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा, पश्चिम महाराष्ट्रासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा.
मराठवाडा आहे, खानदेश आहे, या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी एक वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे. या व्हॉट्सअप ग्रुपच्या निमित्ताने त्या क्षेत्रातील शेतकरी बंधू जोडले जातील. त्यांचे एकमेकाचे प्लॉट त्यांना पाहण्यात येतील. एकमेकांना जे प्रश्न असतात, जे अडचणी असतात, त्यात तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. असे जे विचार तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही कमेंट करा की तुमचं नाव, तुमचं गाव आणि मोबाईल नंबर. बघूयात आपण असं व्हॉट्सअप ग्रुप तयार करता आले तर मी व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल आणि पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देखील पाठवू शकतो. पुढचा प्रश्न आहे जयेंद्र शिंदे सरांचा की पुणे मार्केट यार्डमध्ये शेवगा व्यापारी सांगा. त्यांनी परत एक प्रश्न केला होता की सर एक्सपोर्टबद्दल माहिती दिली तर त्या पद्धतीने शेवग्याचा प्लॉट करता येईल. धन्यवाद. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जयेंद्र शिंदे सरांचा. धन्यवाद सर. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला व्यापाऱ्याचा नंबर सांगतो. मी तुम्हाला अद्याप नंबर सांगितलेला नाही आहे. पुणे येथील एक एक्सपोर्टरचा नंबर मला मिळालेला आहे. मराठी माणूस आहे. मी तुम्हाला लवकरच तो नंबर कळवतो. या प्रश्नातून मला असं शिकायला मिळालं आहे किंवा मी असं सांगू इच्छितो सर्वांना की एक्सपोर्टबद्दल विचार करा. एक्सपोर्टबद्दलची माहिती नसल्यामुळे, माहितीच्या अभावामुळे केवळ बरेच शेतकरी बंधू लोकल मार्केटमध्ये 40-50 रुपयानं नंबर वनचा माल विकतात. तर नंबर वनचा माल हा एक्सपोर्टमध्ये 70 ते 100 रुपये किलोनी विकला जाऊ शकतो जर आपण तो एक्सपोर्टरला बोललो किंवा एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला तर. त्यामुळे शेवगा हा स्थानिक बाजारपेठेमध्ये पुरताच मर्यादित न ठेवता आपला शेवगा हा एक्सपोर्ट करावा. आखाती देशामध्ये केमिकलवाले शेतीमधला सुद्धा शेवगा एक्सपोर्ट केला जाऊ शकतो. त्याबद्दल आपण पुढे बोलूयात. नंतरचा प्रश्न आहे आय एम बाहुबली फ्रॉम विजयवाडा कर्नाटका. बाहुबलीजी जय महेशमती. ते म्हणतात की वी वॉन्ट ओडीसी 3 सीड्स सेंड मोबाईल नंबर टू. त्यांचा नंबर दिलेला आहे. कॉल मी. त्यांना कॉल केलेला आहे. बाहुबलीजी नमस्कार. तुम्हाला मी कॉल केला होता पण तुमचा 7:47ला नॉट रिचेबल लागला होता. अशी कमेंट मी तुम्हाला केली होती. नंतर आपलं बोलणं झालं आहे. तर यांचा प्रश्न घेण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला काही बियाणं हवे असतील, नुसतं बियाणंच नाही तर कुठलीही माहिती हवी असेल तर तुमचा नंबर कमेंट करा. मी तुम्हाला कॉल बॅक करेल. नाही तुमचा फोन लागला तर मी अशी कमेंट करेल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या नंबरवरून कॉल आला होता आणि त्यांना तुम्ही मला मग कॉल बॅक करू शकाल. आणि मी एकदा तुम्हाला कॉल केला की माझा नंबर तुमच्याकडे येतोच आहे. लाईफ लॉंगसाठी माझा नंबर तुमच्याकडे राहील आणि तुम्ही कधीही मला कॉल करू शकता. फक्त मी जर तुमचा कॉल उचलला नाही तर मी तुम्हाला कॉल बॅक करेल, मग आपण त्याची चर्चा करू शकतो. मी तुमचा नंबर यासाठीच मागवतोय की मी तुम्हाला त्यावेळेस कॉल करू शकतो ज्यावेळेस आपण जास्त वेळ चर्चा करू शकू. पुढचा प्रश्न आहे सोपान देशमुख सरांचा कि आपके वीडियो देखिए मुझे भी मोरिंगा खेती करने का ख्याल आया. सर ओडिसी 3 बीज कहाँ मिलेंगे और प्राइस क्या है? ओडिसी 3 हो या कोई भी बीज हो, उसकी प्राइजेस रेंज 1500 से लेकर 5 से लेकर 6000 तक जाती है. कहीं पर एक बीज 3 रुपये में भी बेचा जाता है, कहीं पर एक बीज 2 रुपये में बेचा जाता है. 4000 रुपये किलो के बीज है, 6000 रुपये किलो के बीज है, 1000 रुपये किलो के भी बीज है. तो इस डिपेंड करता है आप पे कि आप कहाँ से बीज खरीदना चाहते हो, आपको कहाँ भरोसा आता है, कहाँ पे आपको लगता है कि यहाँ से मुझे गारंटेड बीज मिलता है, वही से बीज खरीदेगा. मैं आपको इन्फॉर्मेशन दे दूंगा. काही प्रश्न जे फोनवर विचारले जातात की 1 किलोमध्ये किती बिया बसतात. तर 1 किलोमध्ये माझ्या माहितीनुसार 3,500 ते 4,000 बिया बसायला हव्यात. अर्धा किलोमध्ये 1700 ते 2000 बिया बसतात आणि 1 एकरसाठी जर लागवड करायची असेल तर अर्धा किलो बियाणे पुरेसे आहेत. त्यातील देखील काही बिया शिल्लक राहू शकतात. हा झालं पहिला प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न आहे सर्वजण जर शेवगा लागवड करतील तर शेवग्याचा भाव उतरणार नाही का? सरळ सरळ उत्तर आहे की जर सर्वजण शेवगा लागवड करतील तर शेवग्याचा भाव उतरणार आहे, पण सर्वजण शेवगा लागवड करणार नाहीत. कारण प्रत्येकाला त्याच्या वातावरणानुसार, अंदाजानुसार त्यांना शेती करावी लागते. बरेच जण जुने शेतकरी जे आहेत ते त्यांच्या पारंपरिक दृष्टीने शेती करतात, साईड बाय साईड ते शेवगा लागवड करतात. पण शेवग्याची आवक वाढली तर शेवग्याचा भाव उतरणार आहेच. आपण पाहतो की गणपती आणि नवरात्रीनंतर शेवग्याचे भाव वाढायला चालू होतात. ते फेब्रुवारी एंड ते मार्चपर्यंत शेवग्याचे भाव वाढलेले असतात. त्यानंतर तो भाव खाली जातात. कारण साऊथकडून महाराष्ट्रामध्ये स्पेशली तामिळनाडू, कर्नाटककडून खूप मोठ्या प्रमाणात आवक होते आणि भाव उतरतात. पण शेवग्याचं मार्केट जे आहे फक्त कोणी खाण्यास म्हणजे घरगुती जे आई किंवा आपली ताई शेवगा विकत घेते हेच मार्केट नाही आहे. तर आपल्याला हॉटेल इंडस्ट्री खूप मोठं मार्केट आहे. प्रत्येक हॉटेल ज्या ठिकाणी सांबार बनतो, इडली सांबार असो, वडा सांबार असो, तर हॉटेल इंडस्ट्रीला रोज शेवगा हा विकत घ्यावा लागतो. तर आपण जर शेती केली तर आपण आजूबाजूची हॉटेल, तुमची इंडस्ट्री जर मोठी असेल, हॉटेलवाले असतील तर त्यांच्याशी जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकता
बाजारपेठेत जाण्याऐवजी त्या हॉटेल इंडस्ट्रीला सुद्धा तुम्ही शेवगा विकू शकता. याबद्दल मला कमेंट करा, मी तुम्हाला सविस्तर काही बोलू शकतो या विषयावर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन असेल ती देखील प्रेस करा. इतर शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, त्यांना देखील याची मदत होऊ